चला आज जायचंय ढवळ्या जेवणाच्या कार्यक्रमाला आणि त्याच्यासाठी मी इथं होणार आहे तयार। आणि चेहऱ्यावर मी कोणती क्रीम यूज करणार आहे आणि त्याच्यानं जे आहे की नाही काम पण लवकर व्हावं, ग्लो पण भरपूर चेहऱ्याला भेटावं, त्याच्यासाठी मी यूज करणार आहे इथं स्ट्रो क्रीम। आणि हे माझ्यापाशी आहे सो ट्रूचा स्ट्रो क्रीम। आणि ह्याच्यामध्ये येते 2 शेड, जसं की नाही गोल्ड कलरचा एक शेड असते आणि एक जे आहे की नाही एकदम पिंक कलरचा शेड असते। तर मी इथं जे आहे ना गोल्ड कलरचा शेड तुमच्यासोबत शेअर करणार। आणि मी तर गोल्ड कलरचा जे आहे की नाही आज क्रीम यूज करीत आहे, ज्याच्यामध्ये की नाही आणि हे तुमचं प्रायमर पण आहे, मॉइश्चरायझर पण आहे आणि हायलायटर पण आहे। आणि हे की नाही 3 in 1 फॉर्म्युला आहे आणि खूप छान असं प्रोडक्ट आहे। आणि पूर्ण की नाही पूर्ण स्किनला जे आहे ना हे प्रोडक्ट सूट होत आहे। आणि हे की नाही फाउंडेशन लावायच्या आधी पण तुम्ही लावू शकता, नाही तर फाउंडेशन मध्ये मिक्स करून पण लावू शकता। आणि तुमच्या चेहऱ्यावर इतकं छान ग्लो येईन की नाही, जसं की नाही आपण पार्लर मध्ये तयार होतात ना, एकदम चेहरा क्लीन आणि स्मूथ होतोय। आणि झटपट की नाही तयार होण्यासाठी एक क्रीम जे आहे ना आणि 3-4 प्रोडक्ट जे आहेत ना तुम्हाला लागणार नाहीत तर। आणि हे प्रोडक्ट की नाही तुम्हाला मिंत्रावर नाही तर फ्लिपकार्टवर भेटून जाईल। तर खूप छान प्रोडक्ट आहे, नक्की बॉय खरेदी करा। तर मी झाली अशी तयार। तर तुम्हाला माझा मेकअप कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। तर चला इथं मी झाली स्कार्फ वगैरे घालून तयार, कारण आपल्याला आज जायचं नाही 4 व्हीलरवर तर जायचंय 2 व्हीलरवर, कारण आकाशची डॅडी की नाही बाहेर गावी गेलेले कामासाठी। आकाश जे आहे की नाही मला घेऊन चाललाय आणि आपल्या की नाही मनोरला जे आहे की नाही कार्यक्रम आहे, जसं की आपलं राहतं गाव आणि की नाही चुलत दिराच्या मुलीचा जे आहे की नाही हे ढवळ्या जेवणाचा कार्यक्रम आहे। कार्यक्रमाची टाइम होती 2ची, तर 2 वाजता मी इथं येऊन पोहोचली आहे। पण कार्यक्रमाला की नाही थोडासा टाइम होता, जसं की नाही सांगितलेल्या टाइमवर कुणीच येत नाही, तर 3-3:30ला की नाही कार्यक्रम तयार झाला। आणि हे आहेत आमचे चुलत दीर आणि चुलत असू दे काही पण इतकं मिळून मिसळून राहतात की नाही की सख्खन चुलत आम्हाला काही वाटतच नाही। त्याच्यामुळे की नाही स्वभाव पण खूप असे हसमुख आहे त्यांचा आणि हसी मजाक जे आहे ना आमच्या सोबत गेले की चालूच असती। आणि त्यात की नाही तयारी जी आहे ना कार्यक्रमाची चालूच आहे। आणि इथं आली आता आमची लेकन जावई तयार होऊन आणि ढवळ्या जेवणाच्या कार्यक्रमाला, जसं की नाही हिरव्या साडीचा मान असतो तर खूप छान ती तयार झाली आणि जोडा पण एकदम छान आहे त्यांचा। आणि ही आहे तिची आई, म्हणलं तर आमच्या जाऊबाई। आणि इथं की नाही सगळ्या सुवासिनीला जे आहे की नाही हळदी कुंकाचा मान असतोय, तर सगळ्यांना की नाही पहिल्यांदा इथं हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला इथं। पुन्हा सगळ्यांनी की नाही जितके बी आले होते की नाही त्यांनी जसं की नाही साडी ते घेऊन आलेले होते, जसं की नाही हिरवा बांगड्या फळ सगळं जे आहे ना असं मी पण घेऊन गेले होते। तर सगळ्यांनी की नाही ओट्या भरलं इथं की नाही
आता वट्या भरण्याचा जे आहे ना कार्यक्रम चालू आहे. सगळ्या जणी जे आहे ना भरपूर असे पाहुणे पण जमले होते. जसं की नाही ढवळ जेवणाला बारशाच्या वेळेस की नाही जुनी पारंपरिक आपले जे गाणे असतात ना, इथं जे आहे ना मुलीची आत्या जे आहे ना हे ढवळ जेवणाचे गाणे जे आहेत ना माईक मध्ये म्हणू लागले. आता खूप असे गाणे येतात त्यांना, जसे की नाही बारशाचे पण ढवळ जेवणाचे पण, तर असे त्यांनी गाणे खूप छान म्हणले. आणि इथं की नाही लास्टला छोटासा एक कार्यक्रम केला म्हटलं तर, जसं की नाही मुलगा आहे की मुलगी ओळखण्यासाठी इथं 2 स्वीट ठुले होते आणि त्याच्यामध्ये निघली जिलबी. तर सगळेजण म्हणू लागले की मुलगीच होणार म्हणून, अगदी आनंदी होते. मुलाच्या आईला तर की नाही मुलगीच पाहिजे होती म्हणून त्यांना तर खूप अशी खुशी झाली, म्हणे आम्हाला मुलगीच पाहिजे होती जिलबीच निघली म्हणून. असं की नाही छान असा लास्टचा कार्यक्रम बी सुंदर झाला. तर चला छानसा असा कार्यक्रम पार पडला. पुन्हा फोटो वगैरे शूट त्यांची चालूच होती आणि जेवायचा पण टाइम झाला होता. जसं की 4-4:30 वाजले होते. त्याच्यामुळे सगळ्यांनी जेवण वगैरे केली आणि जेवणाचा मेनू खूप छान सुंदर होता. जसं की नाही मठ्ठा वगैरे उन्हाळा असलं ना की दही तर कंपल्सरी पाहिजे. तर छान असं जेवण केलं. तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.